अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे, लक्षपूर्वक ऐका. स्वामी सांगतात, बाळा, काही लोक असे असतात त्यांना भांडता येत नाही किंवा ते वादात पडायचे टाळतात कारण त्यांना वादाची भीती वाटते, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते किंवा त्यांना शांतता टिकवून ठेवायची असते. काही लोक सहसा शांत आणि अंतर्मुख होतात. तुम्हाला पण असं वाटतं का की काही लोक नेहमी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात? असं कधी झाले का की काही चुका नसताना तुमच्या विरुद्ध उभे राहतात? जर हो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. आज मी तुम्हाला असे काही गुप्त रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही कोणतेही भांडण न करता, कोणत्याही संघर्षात न अडकता प्रत्येक परिस्थितीत जिंकू शकता. हे ते रहस्य आहेत जे जगातील सर्वात मोठे बिझनेसमॅन, यशस्वी लोक त्याच्या आयुष्यात वापरतात. आणि खरंच जर तुम्ही हे समजून घेतलं तर लोक तुमच्या विरोधात योजना आखतील पण प्रत्येक वेळी हरतील. प्रत्येक मुद्दा तुम्हाला एक नवीन दृष्टी देईन, प्रत्येक पाऊल तुम्हाला आणखी शक्तिशाली बनवेल आणि सर्वात खास म्हणजे शेवटचा मुद्दा असा आहे जो तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलू टाकेल. म्हणून हा संदेश तुम्ही मध्ये सोडू नका, कारण जर तुम्ही शेवटचे 1-2 मुद्दे सोडले तर समजून चला की तुम्ही पूर्ण युद्ध हारला आहात. आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून हा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लक्षात ठेवा, जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे. जगाला वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो, पण सत्य हे आहे की खरं जिंकणं त्याच माणसाचे होते जे आतून शांत विचार करणार. आणि विचार करा, जर कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेला तर खरा विजय कोणाचा झाला? तुमचाच ना. कारण जर चिडलेला वेळ वाया घालवलं आणि ज्यांनी शांत ठेवलेले त्यांनी त्याची ताकद वाढवली. शांत असणं म्हणजे घाबरट असणं नाही, शांत असणं म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणे. जग फक्त त्याचाच आदर करतो जो शांत असतात आणि मजबूत असतात. पण पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला डिवचेल तेव्हा ओरडू नका, फक्त मनातल्या मनात हसा आणि विचार करा, हे खरंच माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का? लोक शक्तिशाली होण्यासाठी जिममध्ये जातात, मसल वाढवतात आणि खरी ताकद तर डोक्यात दडलेली असते. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याचं डोकं धारदार आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. विचार करा, एखाद्या व्यक्ती तुमच्याशी वाद घालायला आला आणि तुम्ही त्याला रागाने नाही तर समजूतदारपणाने उत्तर दिलं तर कोण जिंकणार? तोच. त्याचं डोकं शांत आणि धारदार आहे, कारण राग विचार करण्याची ताकद हिरावून घेतो, पण शांतता डोक्याला आणखी धारदार बनवते. इतिहास साक्षी आहे, सर्वात मोठे युद्धे तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकले आहे. जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं? रोज काहीतरी नवीन शिका. पुस्तकांना तुमच्या सर्वात चांगला मित्र बनवा. हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका. लगेच प्रतिक्रिया देऊ नका, आधी विचार करा आणि मगच उत्तर द्या. कारण खरा विजय तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षासाठी हे उपयोगी पडेल. म्हणून स्वतःला विचारा, मी माझं डोकं इतकं धारदार बनवत आहे की लोक माझ्या विरोधात कोणतीही चाल चालू शकणार नाहीत. त्यामुळे धैर्य ठेवा. धैर्य शक्ती आहे जी वेळेला आहे आपल्या बाजूने वळवते. तुम्ही कधी पाहिलं का की सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत? कारण त्यांना माहीत आहे की धैर्य हीच खरी ताकद आहे. विचार करा, कोणी तुम्हाला रागात वाईट बोललं आणि तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसला तर कोण अस्वस्थ होईल? तो ज्याने तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. हीच धैर्याची ताकद आहे मित्रांनो. भांडण न करता समोरच्याला हरवणे. ज्याने धैर्य ठेवले, ज्याने सर्वात मोठ्या अडचणी नाही हरवलं. समुद्रही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही, कारण हळूहळू धैर्य प्रत्येक अडथळा तोडून
टाकतो. धैर्य कसं वाढवायचं, प्रत्येक प्रक्रिया आधी 5 सेकंद थांबा. कोणत्याही परिस्थितीला दुरून बघा आणि स्वतःला विचारा, हे 5 वर्षांनी पण तितकाच मोठा वाटेल का? धैर्याने माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थकवून टाकतो, पण शेवटी हार त्याची होत नाही, जीत त्याच व्यक्तीची होते जो थांबत नाही. फक्त मित्रांनो, तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे. लक्षात ठेवा, लढाई ताकदीने नाही तर डोकं आणि शब्दाने जिंकलं जाते. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल तेव्हा तुम्ही शांतपणे एक वाक्य म्हणा, तुझा राग तुझी कमजोरी आहे, माझं नाही. तेव्हा विचार करा, कोणाचं पारडं जिंकलं जाते? तेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल तेव्हा तुम्ही शांतपणे फक्त एक वाक्याने उत्तर देता, म्हणजे फक्त एका वाक्यात असे उत्तर देता, तुझा राग तुझी कमजोरी आहे, माझी नाही. तेव्हा विचार करा, जेव्हा कोणाचं पारडं जड होईल तुमचं. मित्रांनो, राग माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे आणि जर तुम्ही त्याला रागातच चुकीचं बोलायला भाग पाडलं तर समजून चला की अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलात. शब्दांना शस्त्र कसा बनवायचं? शांत राहा, ऐका आणि मग विचार करून बोला. कमी शब्द बोला पण परिणामकारक बोला, गडबड न करता. लक्षात ठेवा, बुद्धिमान लोक वाद घालत नाहीत, फक्त एका वाक्यात असे उत्तर देतात की समोरचं गप होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कुणी तुम्हाला डिवचल, हात उचलू नका, डोकं शांत ठेवा आणि शब्दांनी हल्ला करा. ज्याने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं त्याने संपूर्ण जग जिंकलं. विचार करा, जेव्हा कुणी तुम्हाला खाली काढण्याचा प्रयत्न करतात का प्रयत्न केला तेव्हा त्याला काय हवं असतं? फक्त तुमची प्रतिक्रिया. पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिलं नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन तिथेच फेल झाला. रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि डोकं शांत नेहमी विजयाचा मार्ग शोधतो. स्वतःला शांत कसा ठेवायचं? जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया द्यायचं नाही. 5 सेकंद थांबायचं आणि स्वतःला आठवण करून द्यायची की माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे. समोरच्याला समजून द्यायचा प्रयत्न करायचा आणि म्हणून इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असता. जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत, डगमगत नाहीत, खंबीरपणे चालत राहतात, तेव्हा तुम्हाला कोणताही शत्रू होऊ शकत नाही. तोच खरा विजय आहे जो सर्वात जास्त स्वतःला नियंत्रणात ठेवतो. जंगलाचा राजा बनू शकेल का? जगात असे हजारो लोक भेटतील जे तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतील. काही तुमच्या यशाचा द्वेष करतील, काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण प्रश्न हा आहे, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीची लढायची गरज आहे का? नाही. छोटे गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक वाद, प्रत्येक भांडण महत्त्वाचं नाही. खरी ताकद आहे तुमची ऊर्जा तिथे लावणे जिथे सर्वात मोठा फायदा होईल. विचार करा, ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जात आहे का? जर नाही तर तू सोडून पुढे जा. लक्षात ठेवा, यशापेक्षा मोठा उत्तर दुसरा कोणताही नाही. आज जे लोक तुम्हाला खाली पाडत आहेत तेच उद्या तुमच्याशी प्रशंसा करतील. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, भगवंतावरती विश्वास ठेवा आणि विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. धन्यवाद.